नमस्कार मित्रांनो. E+R = O हे सुखाच्या पिढीचे सूत्र आपण याआधी ऐकलं, समजून घेतलं. पण आज आपण आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहोत. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटनेला योग्य प्रतिसाद द्यायचा असेल तर नेमकं कोणाच्या सहवासात राहावं, कोणाला आपला गुरु मानावं, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि ह्याची उत्तर माहिती असतील तरच आपण E+R = O हे सूत्र आपल्या आयुष्यात वापरू शकतो. आणि याचं सुंदर उत्तर आज आपण शोधणार आहोत. चला तर मग सुरू करूया. सुखाची पेरणी भाग 22. सर्वात श्रेष्ठ उपाय कोणता? तर तो म्हणजे स्वतः श्रीकृष्ण महाराज यांनाच आपल्या आयुष्याचा सखा बनवणं, भागीदार बनवणं. पण प्रश्न असा उभा राहतो की आज आपल्याजवळ भगवान श्रीकृष्णासारखा साक्षात परमेश्वर अवतार नाही, मग काय करायचं? यावर अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. ज्यांनी परमेश्वराला आपल्या जीवनाचा सखा बनवला आहे अशा व्यक्तींच्या सहवासात राहा, त्यांच्या जवळ जा, त्यांच्या गुणांचा स्पर्श होऊ द्या, कारण संगतीचा परिणाम नकळत आपल्या जीवनावर होतच असतो. पण आता पुढचा प्रश्न, अशी व्यक्ती ओळखायची कशी? याचं उत्तर आपल्या श्रीमद भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात श्लोक 13 ते श्लोक 19 यामध्ये मिळतं. त्या श्लोकांमध्ये अशा व्यक्तींची लक्षणं सांगितली आहेत. ती लक्षणं आता थोडक्यात पाहू. पहिलं लक्षण, जो कोणत्याही जीवाविषयी द्वेष बाळगत नाही, सर्वांशी मैत्री भाव ठेवतो. दुसरं लक्षण, ज्याला कोणाचीही निंदा ऐकायला आवडत नाही. जर निंदा ऐकण्याचा प्रसंग आलाच तर तो आपले कान बंद करून तिथून निघून जातो किंवा विषय बदलतो. तिसरं, ज्यांच्यात अहंकाराचा लवलेश नाही, म्हणजेच त्यांनी कोणतीही गोष्ट केली तर मी केली म्हणून ते पुढे पुढे करत नाहीत. उलट चांगल्या गोष्टींचं श्रेय इतरांना देतात. चौथं, सुख असो दुःख असो त्यांची मनस्थिती सारखीच असते, कारण ते सुखदुःखात समभाव ठेवतात. कोणी सुख दिलं म्हणून त्याच्याविषयी चांगलं बोलायचं आणि दुःख दिलं म्हणून त्याच्याविषयी वाईट बोलायचं असं करत नाही. पाचवं, देवाने जे दिलंय ते योग्यच आहे असं मानून आहे त्या परिस्थितीत समाधानी राहतात. सहावं, देवावरती अढळ विश्वास ठेवतो. आयुष्यात कितीही संकट आली तरी सुद्धा या संकटातून मला परमेश्वरच बाहेर काढू शकतात, दुसरं कोणी काढू शकत नाही, हा त्याचा अढळ विश्वास असतो. किंवा जे माझ्या आयुष्यात घडवलेलं आहे देवानी ते माझ्या भल्यासाठीच आहे, असाही त्याचा अढळ विश्वास असतो. सातवं, तन मन धन परमेश्वराला अर्पण केलेलं असते, म्हणजे त्याच्याकडे जे काही असेल ते तो परमेश्वरासाठी अर्पण करून देतो. आठवं, ज्याच्या वागण्यामुळे इतर कोणालाही दुःख होत नाही, कोणतेही दुसरे जीव त्याच्यापासून दुखवले जात नाही, अशी त्याची उडभस असते. नववं, ज्याला मृत्यूची भीती उरलेली नाही, स्वतःच्या मृत्यूविषयी तो निश्चिंत असतो, त्याचे त्याला भय नसते. आणि 10वं, जर त्याचा कोणी अपमान केला, त्याला कोणता आजार निर्माण झाला, त्याच्यावर कोणतेही संकट आलं तरी सुद्धा तो विचलित होत नाही. 11वं, अपेक्षारहित वासनारहित जीवन जगतो. 12वं, शत्रू आणि मित्र यांच्याशी समानतेने वागतो. 13वं लक्षण, त्याच्या आयुष्यात परिस्थिती कशीही राहो, थंडी उष्ण लाभ हानी, तो त्या सर्व परिस्थितींमध्ये आपली मनस्थिती स्थिर ठेवतो. मंडळी, अशी व्यक्ती म्हणजेच परमेश्वराचा खरा सखा. ज्या व्यक्तीत ही सर्व लक्षणं आहेत तो परमेश्वराशी पूर्णपणे जोडलेला आहे, आणि ज्या व्यक्तीत काही लक्षणं आहेत तो त्या दिशेने प्रवास करत आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आसपास जितका परमेश्वराच्या जवळचा जीव असेल तितकी त्याच्याशी जवळीक वाढवा. कारण कोणीतरी म्हटलेलं आहे, सोनाराच्या दुकानातील कचऱ्यालाही किंमत असते. तसंच अशा व्यक्तीच्या सहवासाने आपलीही किंमत परमेश्वराच्या नजरेत वाढते. हळूहळू त्यांच्या गुणांचा परिणाम आपल्या मनावर होतो आणि एक दिवस
आपणही परमेश्वराला आपला सखा बनवू शकतो. मंडळी, आजचा भाग इथेच थांबवतो. आत्तापर्यंत आपण असं गूढ ज्ञान सांगणारे सुखाच्या पेरणीचे अनेक भाग ऐकले. यापुढेही जर तुम्हाला हे ज्ञान ऐकायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा प्रतिसाद फार महत्त्वाचा आहे. मग भेटू पुढील भागात. तोपर्यंत जय श्री कृष्ण.